त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामे तरिते व्यर्थ हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा हरिपाठ ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा असा महत्वाचा अभंग आहे। हा अभंग घेण्याचं कारण आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे, काही निमित्तानं ठेवलेलं कीर्तन याला नैमित्तिक कीर्तन म्हणायचं। आजच्या कीर्तनाचं निमित्त हरिभक्तीपरायण आनंदराव सखारामजी नागरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सरस्वती आनंदराव नागरे यांनी चारोधाम यात्रा केलेली आणि त्या निमित्तानं माऊंद्याचा कार्यक्रम आहे। मावद खरा शब्द काय तो मावद, वद वदती बोलणे। मा म्हणजे नाही, जे पुण्य केलं त्याच्याबद्दल बोलायचं नाही। हा शिष्टाचार आहे तीर्थयात्रेहून आल्यानंतर माऊंद करण्याचा। नामदेवराय ज्ञानोबराय तीर्थयात्रेहून आल्यानंतर देवानं माऊंद केलं असं वर्णन आहे। विठ्ठला देगलूर भागामध्ये पंढरपूरहून आल्यानंतर सगळे लोक माऊंद करतात। 1 माणूस 2 माणसं 5 माणसं। आता आपल्या परतूरला नामदेव शास्त्री आहेत, ते तिकडच्या भागातले आहेत, ते वारीहून आले की इथं माऊंद करतात। मी म्हणलो कसं काय, ते म्हणले तीर्थयात्रा करून आलो। आणि खरे ना महाराज, पंढरी सारखं कोणतं तीर्थ आहे? या भूमीवरलं वैकुंठ म्हणजे काय? पंढरी। माऊंद करण्याची पद्धत आहे तसं आनंदराव सखारामजी नागरे, सरस्वतीबाई आनंदराव नागरे यांनी माऊंद केलेले आणि त्यां तीर्थयात्रा केलेली आणि त्याचा आज माऊंद आहे। त्यांचे चिरंजीव राजाभाऊ अंगदराव आनंदराव नागरे आणि संजूभाऊ, बरोबर ना, संजूभाऊ आनंदराव नागरे। आपल्या आईवडिलांच्या उपकाराची जाणीव त्यांच्यामुळं आपण मोठे झालो हे त्या मुलांना ज्ञात आहे। याला कृतज्ञ मुलं म्हणायचं। ज्यांना उपकाराची जाणीव आहे तो कृतज्ञ, आणि ज्याला उपकाराची जाणीव नाही तो कृतज्ञ। विठ्ठला विठ्ठला मुलांना जाणीव आहे आपल्या आईवडिलांना मोलमजुरी केली, आपल्याला शिकवलं, त्याचा परिणाम आज आपले चांगले दिवस आले। मग चांगले दिवस आले तर चांगल्या कामात खर्च करा। देवाने इस्टेट दिली, आता लोक आपल्याकडे इस्टेट नव्हती, मग नका खर्चू, पण देवानं दिली ना, उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल। कारण महाराजांना सांगितलं, फोन केला, म्हणले महाराज वारकरी माणसं आहेत, तीर्थयात्रा केलेली, गरिबीतून काम केलेले, तीर्थयात्रा झाली, पण त्यांची इच्छा आहे माऊंद करण्याची। आता मुलांचा काळ चांगला आहे, पण मुलंही चांगले आहेत महाराज। चांगला काळ बऱ्याच लोकांचा आहे, पण ओष्टे हातानं कावळा हाना वाटत नाही। चांगला काळ बऱ्याच लोकांचा आहे, पण ओष्टे हाते नुडवी का नुसत्या गप्पा मारणारे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण ओष्टे हाते नुडवी का विठ्ठला म्हणून मुलांना आईवडिलांच्या प्रित्यर्थ आपल्या आईवडिलांनी चारोधाम यात्रा केली, सप्तपुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले, अष्टविनायक केले, आणि त्याचं माऊंद आहे। आणि नरदेहामध्ये मनुष्यानं तीर्थयात्रा केली पाहिजे। कारण आमचे गुरुवरे बळीराम महाराज गुरुजींचे शिष्य माशेगावचे, तेही सांगत असतात, आणि आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर तेही सांगत असतात, उत्तमा सहजा अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्ती पूजाश तीर्थयात्रा धमाधमा। तीर्थयात्रा अधमातला अधम आहे।
मग तीर्थयात्रा करणारे अधमातले अधम हा त्याचा अर्थ नाही. नाही तर ते म्हणतात तो हो कीर्तन ठेवून तू आम्हाला अधम म्हणायला लागला, त्याचा अर्थ तसा नाही. सहज अवस्था उत्तम पुरुषाला प्राप्त होते. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची, ही उत्तम अवस्था. उत्तम पुरुषाला ही सहज अवस्था. सहज मी अंधळागा निज निराकार पंथी. पण हे सगळ्याला जमत नाही, त्याला अधिकारी पाहिजे. उत्तम काना वचनाची सरिसाची पैकिरटी वस्तू होणी उठी कवणी एखादाच असतो. मग त्याच्यापेक्षा मध्यम आहे. मग त्याला म्हणले बाबा तुला ती अवस्था प्राप्त होण्याकरता तू ध्यान धारणा कर, मग तुला ती अवस्था प्राप्त होईल. पण त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे. म्हणले तू मूर्तीची पूजा कर, देवपूजा कर, देव कर. देवपूजात बी ज्याचं मन लागत नाही, मग त्याला म्हणले तू काय कर आता तीर्थयात्रा कर. तीर्थयात्रा कशा करता करायची? आपलं चित्त शुद्ध होण्याकरता करायची. आणि चित्त शुद्ध झालं की त्याला ज्ञान होत असतं. विठ्ठला विठ्ठला. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तर अभंग जरा विरोधात घेतला. दिसायला अभंग कसा वाटतोय हो? विरोधात. चित्त नाही ना मी तर विरोधात नाही. ज्ञानोबर आहे तीर्थयात्रेच्या विरोधात. अरे त्यांनी स्वतः तीर्थयात्रा केली. भूतळीचे तीर्थे पहावे नयनी अशी देवाकडे इच्छा केली. या भूतळावरले तीर्थ डोळ्यानं पाहावे असं कोण म्हणतं? तीर्थाचा तीर्थ. ज्ञानोबरा म्हणजे कोणाचे तीर्थ होते? तीर्थाचे तीर्थ होते. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने असे ज्ञानोबर आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. विठ्ठला असे ज्ञानोबर आहे. तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ व्हावया निर्मळ आपण अशी. तीर्थ ज्यांची इच्छा करतात जयाचे नाव तीर्थराव. यांचं नाव काय? तीर्थराव, तीर्थाचे राजे. आणि ते ज्ञानोबर आहे म्हणतात भूतळीचे तीर्थे पाहावे नयेनी. विठ्ठला ज्ञानोबर आहे तीर्थयात्रेच्या विरोधात नाही, पण त्यांनी त्याचं पथ्य सांगितलं. जर वर्म चुकलं तीर्थयात्रेचं तर मग व्यर्थ आहे. तीर्थयात्रेच्या विरोधात नाही. अरे त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला तीर्थव्रत भाव धैर्य करुणा शांती दया पाहुना हरे करे शांती दया पाहुना हरे करे शांती दया पाहुना हरे करे भाव धरी रे करुणा तीर्थव्रत भाव धरी रे करुणा तीर्थव्रत भाव धरी रे करुणा तीर्थव्रत तीर्थव्रत. तीर्थावर भाव ठेवा, व्रतावर भाव ठेवा. तीर्थ करू नका असे ज्ञानोबर आहे कसं म्हणते. चला नाथ महाराजाकडं. नाथ महाराज तुमचं काय म्हणणं आहे? नाथ महाराज म्हणतात बाबा मी तुमच्या बरोबर येतो. तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाजे विठ्ठल नाम घेऊ वाजे विठ्ठल नाम घेऊ तीर्थयात्रे सोया जाऊ तीर्थयात्रे सोया जाऊ वाजे विठ्ठल नाम घेऊ वाजे विठ्ठल नाम संता संगे से संता संगे
विठ्ठल तीर्थयात्रे सुखी जाऊ, आनंदानं जाऊ. नाथ महाराज म्हणतात मी बरोबर येतो, तीर्थयात्रे सुखी जाऊ. पण जाताना लोकांच्या उचापत्या करीत नाही, वाचे विठ्ठल नाम घेऊ. आणि तीर्थाला गेल्यानंतर त्या तीर्थाचे संत असतील त्या संताची संगती करू. वासुदेव धनीवरी, वासुदेवाचं चिंतन करू, आत्मत्वानं चिंतन करू आणि त्याचं नामस्मरणही करू. विठ्ठल तीर्थयात्रे सुखे जाऊ. नाथ महाराजांनी विरोध, ज्ञानोबरायचा नाही. चला तुकोबरायकडं. तुकोबराय काय म्हणणं आहे तुमचं? जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात काला भया पाय, हात काला भया पाय, तू आपुले सोहित पाय, तू आपुले सोहित पाय. तीर्थयात्रा जाय सुखत दूरी ठेला, रहे काला से दूरी ठेला. आता भरपूर प्रमाण झाले. तीर्थयात्रेला जाण्याबद्दल ज्ञानोबराय जा म्हणतात, नाथ महाराज जा म्हणतात, तुकोबराय जा म्हणतात. कोणी निषेध केला तीर्थयात्रेचा? पण जाताना काही माणसं काय तीर्थयात्रेला, आता काल आमच्या गावातला एक माणूस गेला पा एका धामाला, मग त्यांनी हिम्मतलालचे 4 बुर्ज संगत नेली. काय म्हणलं ते तिकडे भेटतच नाहीत मला कोणकड, मग बिड्या फुकीत जायचं का? अरे तीर्थयात्रा आपण निर्मळ होण्याकरता करायची. आपण सदोष आहेत, आपल्या अंतःकरणात मल दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. मग दोष जाण्याकरता कीर्तन करायचे. कशा करता? दोष जाण्याकरताच का दोष वाढविण्याकरता? दोष जाण्याकरता. मग आपण कशा करता कीर्तनाला आलो याचं बी ज्ञान पाहिजे की नाही आपल्याला? आता तुम्ही इतके लोक इथं जमा झाले, मग कशा करता झाले? तुम्हाला घरी कामं नाही म्हणून जमा झाले, का जास्त पैसे झाले म्हणून जमा झाले, का घरी करमत नाही म्हणून इथं आले? याचा मेळ पाहिजे का नाही? मग कीर्तनावर आपला भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. जुन्या काळात एवढं वातावरण नव्हतं महाराज, पण कीर्तनावर श्रद्धा होती, लोकांची भाव होता, कीर्तनकाराचा बी होता. आता आमचा कीर्तनावर भावच देवापायी नाही, भाव. टाळकरी वाजविणार, ऐकणार सगळ्यांची श्रद्धा पाहिजे. कारण कथा त्रिवेणी संगम देव. अरे खरं प्रयागराज म्हणजे कथा आहे. खरे प्रयाग तीर्थ म्हणजे काय? कथा आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम. आते देव उत्तम चरण वंदिता, देव उत्तम चरण वंदिता. आते देव उत्तम चरण वंदिता, देव उत्तम चरण वंदिता. त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम, देव उत्तम चरण रजवंती. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम, देव उत्तम कथा त्रिवेणी संगम. काही तीर्थ आहेत आणि काही तीर्थाचे राजे आहेत. पुष्पकराज तीर्थाचा राजा, प्रयागराज तीर्थाचा राजा, आणि तिसरा
त्र्यंबकः तीर्थ तीर्थाचे राजे आहेत. मग तुम्ही तीर्थयात्रा केल्या, नामचिंतन केलं, पण तीर्थयात्रा करीत असताना त्यातलं वर्म आहे. तुम्ही तीर्थाला जा, पण कसं जा? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा विठ्ठला 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 गात जागा गात तीर्थाला जाताना गात जागा. अरे देवाच्या तुम्ही स्नान केलं आणि देवाच्या दर्शनाला आले तर लोकांच्या उचापात्या करीत याचं नाही, बिड्या फुगीत याचं नाही, तमाखू चोळीत याचं नाही. काही माणसं बिडी वडीत वडीत देते आणि देवा पुढे आले बिड्या अशी माग करते खाली मान करते. तसं कर, नामस्मरण करीत्या, काकडा हरिपाठ म्हणित्या, विष्णू सहस्त्रनाम म्हणित्या. गात जागा गात जागा. देवाकडे जाताना अरे सुदामदेव द्वारकेला निघाले, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, गात गात चले मगर हरे कृष्ण रामा. विठ्ठला मग तुम्ही तीर्थयात्रा करा, सगळ्या संतांचा आग्रह आहे. कारण एकदा म्हातारे झाले, हातपाय गळाले, मग तुम्हाला तीर्थयात्रा करता येणार. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चाला वया पाय, पण याजानं पैसे काढून जाऊ नका. लोकांचे पैसे याजानं काहून काढायचे? तुमजवळ असले तर जात जा. हा, एखाद्या पैशावाल्यानं एखादा गरीब जर तीर्थयात्रेला चालला तर त्याला उष्णे पैसे दिले पाहिजे, त्याचं याज नाही घेतलं पाहिजे. उष्णे द्या. द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी. द्रव्य देऊन तुमच्याकडे आहे ना, एखादा चालला, हे उष्णे राहू दे, मुगावर दे, कापसावर दे, सोयाबीनवर दे, जवळ येतील तवा दे, पैसे देऊन धाडा. म्हणले महाराज विठ्ठल 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 द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी. म्हणले महाराज आपण पैसे दिले आणि तो माणूस ते बद्री केदरी लय अवघडे म्हणते, आहे का नाही? आणि तिकडच मेला तर मग अरे तो हे पैसे जातील, पण तो तीर्थयात्रेला गेला, तुला अर्ध पुण्य घरी बसलेला पण मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य. देवनिया धाडावे तीर्थासी, देवनिया धाडावे तीर्थासी, देवनिया धाडावे तीर्थासी, देवनिया धाडावे तीर्थासी. मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य, मेलाला त्यासी अर्ध पुण्य. द्रव्य देवनिया धाडावे तीर्थासी. पैसा देऊन जाय बाबा, मी देतो पैसे, तुला इच्छा आहे ना तुझी, जा. द्रव्य देऊन मेला म्हणले आल्यावर बुडीले तर बुडू द्या,
तुम्हाला अर्ध पुण्य लागन. मेला आला त्याशी अर्ध पुण्य. पण तीर्थयात्रेला धाडलं पाहिजे. तीर्थयात्रेला आपणही गेलं पाहिजे. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पण जाताना नामचिंतन केलं पाहिजे. आपला काळ चिंतनात घातला पाहिजे. आणि तुम्ही तीर्थयात्रा करायले, गुटके खाले, तिकडं दारू जाऊन प्याले, जाताना गाडीत पत्ते खेळायला लागले. जर नाम चिंतन सोडून बाकीच्या खटपटा करायले तर मग कसं आहे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही तीर्थयात्रेला कशा करता जायचं? साधू संत तीर्थाच्या ठिकाणी राहतात आणि त्यांची भेट घेण्याकरता, त्यांचं चिंतन ऐकण्याकरता तीर्थाला जायचं. अरे आई असावं मदालसे सारखी, बाप असावं ऋषभ देवासारखा आणि बायको असावं चुडाले सारखी. पाळण्यात उपदेश केला, उठी पुत्रा जाई बाळा, उठी पुत्रा जाई बाळा, साधू आणि संत देखे आसती मोदन. साधू आणि संत देखे आसती मोदन. दया माझी आत्मज्ञाने जोमान बोले वितन. दया बोले वदन. तो गुरु करी तो तुझे भावकी असल्यामुळे साथ करते. उठी पुत्रा जाई बाळा, बाळा उठ जागा हो मदरसा. तू तीर्थे रे हिंड, तीर्थाला जा. आई काऊन तीर्थाला जाऊ? साधू आणि संत जेथे असते बावदंड. अरे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधू संत, जसं पंढरपूर तीर्थ आहे पण संत बहार पंढरी. म्हणले मग तीर्थाला त्यांच्याकडे जाऊ का? जाय, पण त्याच्यात बी काही बावळट संत आहेत, पांचट गप्पा हाणणारे, गाणे म्हणणारे. अशा नालायकाच्या नादी लागू नको. काय
म्हणली परमार्थ राहिला बाजूला आणि ते लागले बाजूलाच वागायला. अरे आपण मूर्ख आहेत असू दे, पण आपला मूर्खपणा जाण्याकरता कीर्तन करायचं का कीर्तनात बी मूर्खपणा करायचा? मूर्खपणा जावा म्हणून कीर्तन आहे. आपण का तुकाराम महाराज थोडेच आहेत, आपण बद्ध आहेत, पामर आहेत. आपला पामशेपणा यावा, विषयपणा जावा, जिज्ञासूपणा यावा, जिज्ञासूपणा जावा, जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी म्हणून कीर्तन असतं. का इथं आल्यावर बी अरे तिकडं नाचा का इथं बी विठ्ठल विठ्ठल अनेकाचे ना ठेवावे गुण दोष, अनेकाचे नावे गुण दोष, अनेकाचे ना ठेवावे गुण दोष. चित्त शुद्ध करुणी भजनी भजावे, करुणी भजनी भजावे, चित्त शुद्ध करुणी भजनी भजावे, करुणी भजनी भजावे. अनेकाचे ना ठेवावे गुण दोष, अनेकाचे ना ठेवावे गुण दोष. आपलं चित्त शुद्ध होण्या आणि मग कीर्तन कशा करता करायचं? चित्त शुद्ध होण्याकरता. आणि कीर्तनात मोकार गप्पा मारायला त्याला काय म्हणा, आणि त्याला साथ करणाऱ्याला काय म्हणा? विठ्ठल विठ्ठल त्याला टाळे मुंडक्या कुंचू लागणार घालाव. विठ्ठल विठ्ठल पिक्चरचे गाणे म्हणतो हे नालायक टाळ्या वाजित आहेत. काय म्हणा म्हणावे त्या मूर्खा काय आता मर्यादा आहे. अरे माणसानं मोठा असं जाव पण लहानपणा दाखी जाव. याला येतं थोडं आणि भलता भारी. अरे जरा बाहेर नाही अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज हुनी ज्ञानी. आता आपला माऊली चांगला वाजवतो, नाही तर काही काही पखवाजे कीर्तनकार आल्यावर येणार तोवर का खांद्या पोराला बसेना, मग तोवर का पती खेळू तू का तिकडं? किती मूर्ख आहे. एका गावात 2 गायक माझ्या मागून आले, जरा भारी होते. जरा जॅकेट गिकीट होत. आता याला जॅकेट आहे पण तसा भारी तसा नाही. भारी होते थोडे, त्याचं पाकिट मोठं होतं, जॅकेट होतं. ते आले ना ओळीला उभा राहिले. माझा अभंग झालता, मी त्या चाल देणारा बघितलं म्हणलो कोणाला चाल दी पण ह्या दोघाला द्यायची नाही. ह्याला चाल दिली तर मी जी इठल करीन. मग नाही चाल देऊ दिली. ते आले माझ्याकडं म्हणजे तुम्ही चाल नाही म्हणलो नाही देऊ दिली. ते म्हणले कस काय? म्हणलो मला तुम्ही आवडतच नाही. तुम्हाला जर मी आवडत नसलो तर माझ्या कीर्तन येत जाऊ नका तुम्ही. अरे तुम्ही साथीला आले का इथं तुमचं दाखवायला आले? पखवास साथी करता, गायन साथी करता, कीर्तनकाराने कीर्तनाला साथ करा का इथं भांड्या पंचायती करा? कीर्तनाला साथ करा. वक्ता, श्रोता, गायक, वादक सगळ्यांनी कीर्तनाला साथ करायची आणि सगळ्यांनी देवाचं कीर्तन करायचं. देवाच अरे कीर्तना इतकं देवाला काही आवडत नाही म्हणून कथा त्रिवेणी संगम. खरं प्रयागराज म्हणजे कीर्तन आहे आणि कीर्तनात देव कळत असतो. मग देव कळन असं बोला का पांचट गप्पा मारा, पण का करता महाराज? समाज मूर्ख आहे. कीर्तनकाराचा दोष नाही. आता माझा दोष आहे का? मला तुम्ही बोलिलं ना. बरं ते जर म्हणले आमचं रात्री रिकाम पण नाही, लोक म्हणते दुपारा या. ते म्हणले दुपारा नाही पण ते म्हणते 4ला या, पण हो द्याच. आणि त्याच्या शा खाऊन गाणे ऐकून 35,000 55,000. आणि एखादा महात्मा वारकरी येतो, तो म्हणतो ब्रह्म सत्य है, जग मिथ्या है आणि जीव ब्रह्मरूप है. खरे सिद्धांत सांगतो. लोक म्हणते नवीन सुटलेला आहे, लावा बुका याला. शरम महाराज ह्या 3 सिद्धांताशिवाय सिद्धांत आहे? कोटी ग्रंथाचं हे सारे
ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. आणि हे बोलणाऱ्याला म्हणते बुका लावा आणि पांचट गाणे म्हणणाऱ्याला 55,000. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोद आवडतो लोकांना. अरे विनोद करायचा तमाशा करा ना, पण कीर्तनाचा तमाशा करू नका. तुम्हाला विनोदच करायचा, नागवणाचा गावाच्या बाहेर जाऊ, पण कीर्तनाचा तमाशा केला तर करणाऱ्याला पाप लागतं आणि ठुणाऱ्याला पाप लागतं. साधू संतांना सांगितलं, पण आता तुम्ही वागण्यास स्वतंत्र आहे, जयाचे उचित तैसे करा. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. तीर्थयात्रा करू नका असं म्हटले नाही, करा, पण तीर्थयात्रा करीत असताना नामचिंतन करा. आणि जर तुम्ही लोकांच्या उचापात्या करीत, 12 भानगडी करीत, पत्ते खेळत, जुगार खेळत जर तीर्थयात्रा केली, अशी जर तीर्थयात्रा केली तर मग ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. पण आपले बाबांनी गरीब माणसं आनंदराव सखारामजी नागरे यांनी मोल मजुरी केली, पण पुढं काळ मुलांचा चांगला आला. मुलानं त्यांना तीर्थयात्रेला धाडलं. त्यांनी आनंदात पती पत्नीनं तीर्थयात्रा केलेली, नामचिंतन करीत तीर्थयात्रा केलेली, आणि मुलंही उदार अंतकरणाचे उल्हासानं आपल्या वडिलानं आई वडिलानं तीर्थयात्रा केली. त्यानिमित्तानं माउंद ठेवलेले. आणि श्रंग महाराजानं आमच्यासारख्या पामराला ही आजची सेवा दिलेली. सेवे करतात ज्ञानोबरायचा अभंग आहे, आणि ज्ञानोबराय म्हणतात बाबा तीर्थयात्रा नामचिंतन करीत केली, त्याचं सार्थक काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. आणि काही काही बावळट लोक आहेत ते तीर्थयात्रा करतात पण नामचिंतन करीत नाहीत. महाराज म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तीर्थे. किती तीर्थ आहेत, तीर्थ किती आहेत जगात, तीर्थ किती आहेत? 3.5 कोटी. किती तीर्थ आहेत? 3.5 कोटी तीर्थ आहेत. बोलू नका, बोलू नका. 3.5 कोटी तीर्थ आहेत. म्हणले 3.5 कोटी का? 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे. म्हणले मग हे पाप कुठं राहतं? प्रत्येक माणसाच्या शरीरावर जे रोम असतात त्या रोमाच्या बुडाला पाप राहतं. मग रोम किती झाले? 3.5 कोटी. म्हणले महाराज काय काय माणसाला टकल असतं, मग त्याला 3.5 कोटी कसे असतील? काय काय माणसा अस्वलासारखंच आहे, पाठीवर केस पोटावर केस, त्याला 3.5 कोटी असतील. होय अंकुशराव? पण काय काय माणसाला टकल असतं की नसतं, मग त्याला 3.5 कोटी कसे असतील? शास्त्राचं बोलणं सरासरी असतं. माणसाला आयुष्य किती सांगितलं? 100. काही जन्मलकीच मरतेत, काही तर पोटातच मरतेत, आणि काही 100च्या पुढे जातात. पण शास्त्र सरासरी सांगतं माणसाला आयुष्य 100 वर्ष. तसं सरासरी माणसाच्या अंगावर रोम 3.5 कोटी. त्या रोमाच्या बुडाला पाप राहतं. पाप 3.5 कोटी प्रकारचं. आणि एका पापाच्या निवृत्ती करता एक तीर्थ. मग तीर्थ किती झाले? 3.5. मग आपण 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, किती तीर्थ पाहिले? 400-500 किती पाहिले असतील? 4. बरं जाऊ द्या, घळघळ 5000 धरा, पण किती बाकी राहिले? भरपूर राहिले. म्हणले मग असं करा,
तुम्ही समुद्राचं स्नान करा. सगळे तीर्थ कुठे गेले? समुद्राला गेले. सगळं तीर्थ घडतात तुम्हाला. पण म्हणले महाराज एखादी सुनामी लाट आली तर त्या लाटा संग आम्ही जातो आत. म्हणले मग तुकाराम महाराज म्हणले माऊली त्याला तिकडं नका धाडायचं, त्याला म्हणा पंढरपूरला या. काय करा? पंढरपूरला या आणि चंद्रभागेच्या काठावर उभा राहा आणि डोळ्यानं नुसती चंद्रभागा पा. चंद्रभागा डोळा देखले, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. हेच तीर्थ घडतीये, हेच तीर्थ घडतीये, हेच तीर्थ घडतीये. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. नाथ महाराज म्हणले तुकाराम महाराज तुमचं गणित हुकलं. म्हणले कस काय? अवघेची तीर्थे घडती एक वेळा असं नाही, एक एक तीर्थ कोटी कोटी चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. असं श्रेष्ठ तीर्थ चंद्रभागा. महाराज म्हणतात तीर्थयात्रा करा पण नामचिंतन करा. या हरिपाठामध्ये नामाला महत्व दिलेले, नाम साधनेला प्राधान्य. बाबा तुम्ही त्रिवेणी संगमी नानात चित्त नाही नामी. तुम्ही कुठंच गेले नाही पण जर नाम चिंतन केलं तेची काशी पुरी तीर्थ तेची काशी पुरी तीर्थ तेची काशी पुरी तीर्थ बोला तेची काशी पुरी तीर्थ नित्य नाम घोष जया नित्य नाम घोष जयाचे मंदिरे, नित्य नाम घोष जयाचे मंदिरे, नित्य नाम घोष जयाचे मंदिरे. काशी पुरी काशी पुरी हरे मुखी गाता हर पले सीता, हरे मुखी गाता हर पले सीता. देवी काशी पुरी देवी काशी पुरी हरे मुखी गाता पुढं पुढं सरका महिला मंडळी, पुढं पुढं सरका जरा. विठ्ठल विठ्ठल नित्य नाम घोष जयाचे मंदिर. अरे ज्याच्या घरी रोज नाम चिंतन चाललेले त्याचं घर म्हणजे द्वारका आहे, त्याचं घर म्हणजे बद्री केद्री आहे, त्याचं घर म्हणजे काशी. विठ्ठल तीर्थे तो या ठाया येती पुनीत व्हावया. तीर्थ त्यांच्याकडे येतात. कोणाकडं? संताच्या घरी. ज्याच्या घरी नामधारक आहेत. आम्ही नामाचे नामचिंतन. म्हणून चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणले महाराज काय काय माणसाच्या मुखाला बाजूला सोडा, कीर्तनात पण देवाचं नाव येत नाही. ज्ञानोबा म्हणले खरा पापी जर कोण असेल तर तो आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या. नामासीर मुख तो नर पापिया, नामासी मुख तो नर पापिया, नामासी मुख तो नर पापिया, नामासी मुख तो नर नामासी मुख तो नर पापिया, नामासी मुख तो नर पापिया, नामासी मुख तो नर पापिया, नामासी
हरि मुखे मना हरि बिना हरि बिना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना। देवानं वाणी दिलेली कशा करता इंद्रिय दिले देवानं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नाराय किती उपकार आहेत देवाचे अरे किती आपण लबाडेत आपला श्वास आपला बाप चालितो का आपला युवाई चालितो कोण चालितो कळतं का नाही हे आपल्याला मग आपला श्वास जो चालितो त्याचं नाव घ्यावं का युवायाच्या पुढं पुढं करावं मग आपला चाभरेपणाच नाही का कोणाचा आपला म्हणजे मोहाबी का बरोबर मी असू द्या ना जर कीर्तन करून मी जर देवाचं नामचिंतन करीत नसेल नुसतं लोकाला सांगत असेल तर मी बी चाभराच ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला त्यांनी त्यांनी या देह म्हणजे क्षत्र आहे आणि या क्षत्राचं पालन करणारा क्षत्रज्ञ याचं ज्याला ज्ञान आहे तो खरा ज्ञानी आहे विठ्ठला क्षत्र आणि याचं पालन करणारा क्षत्रपाळ त्याला क्षत्रज्ञ म्हणायचं मग त्या क्षत्रज्ञाचं नाम चिंतन चाले हे शरीर कोण बोलविते तुम्ही मान हलिता कोणामुळे हलिता तुम्ही बोलता देखवी ऐकवी तयाचे भजन पण इतके लबाड आहेत विश्वासघातकी देवाचा विश्वास बुडवणी यांनी प्रार्थना केली आठवीन पाय हा माझा नो कधी आठवीन ह्या सप्त्याची त्या सप्त्याला नाही रात्र आणि दिवस पांडुरंगा एक वेळा करी या दुःखा वेगळी तुला मी विसरायचा नाही पण बाहेर लबाड झाले मला काम संपलं लबाड झाले देवाचा विश्वास बुडवणी विषय ओढी भुलले जीव पण देवानं इंद्रिय देवाच्या कामा अरे हातानं टाळी वाजवा कीर्तनानं पायानं कीर्तनाला जा तीर्थयात्रेला जा त्याच्या चरणाची सार्थकता हस्त पवित्रो यदि दान पुण्यो पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा हाताला शोभा दानाने टाळी वाजविण्याने पायानं शोभा कीर्तनाला जाण्याने तीर्थाला जाण्याने चाला पाय हात हेची काम करा हेची काम करा चाला पाय हात हेची काम करा हेची काम करा माझ्या नमस्कारा विठोबाशी तुकोबरा म्हणतात पायाओ हात डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी का तळमळ केली की पुन्हा हे इंद्रिय मिळणार नाहीत असे मिळतील पण त्या इंद्रियानं देव बैलाला डोळे नाहीत का बैलाला वाणी नाही का बैलाला कान नाहीत का पण त्या कानानं देवाचं भजन ऐकता येत नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे एकदा हा देह पडल्यानंतर पुन्हा देह नाही असं नाही आहे पण त्या देहात भजन करता येत
आपल्या गावातल्या गाढवाला कीर्तन ऐका वाटत नाही, काय ऐकायचं साधन नाही. साधन नाही. माणसाला साधन नाही का माणसं ऐकत नाहीत. मग माणसं आता कधी नाहीत का पुढं व्हायचे नाही. खंती ते न करा होणे गाड. आता तुमचे मोठे बंधू, काय नाव त्यांचं, सूर्यकांत महाराज, वैकुंठवासी सूर्यकांत महाराज. आपण त्यांचं नाव घेतो, कोण घेतो, त्यांनी जीवनात परमार्थ केला. श्रीमंताचं कोणी नाव घेतं का. श्रीमंत वारकरी असेल तर मग त्याचं नाव घेते. त्यांच्याकडे एवढी श्रीमंती नव्हती पण वारकरी होते. काय होते वारकरी. टाकळी माले आपले कोणते ठोंबरे टाकळी, शेलगाव, गणेशपूर, हे सगळे लोक त्यांना किंमत द्यायचे. काऊन किंमत द्यायचे, ते वारकरी होते, नामधारक होते. अरे एक दिवस आपण बी जाणार आहे. मग तुम्हाला टाळी वाजा वाटली, बरं जाऊ द्या, तुम्ही गेले नाही, पण उद्या तुम्हाला अर्धांगवायू झाला, होऊ नये कोणाला झाला तर टाळी वाजाव जरी वाटली तर वाजता येईल का. भजन करा वाटलं तरी करता येईल का. म्हणून हाते वाहे टाळी जो मोकळी आहे ती. अरे काळ लांबे करा मनवणी हा विचार ठाईचा. विठ्ठला नामचिंतन करा, तीर्थयात्रा करा, साधूची संगती करा आणि मरायच्या अगोदर मी कोण आहे असा निश्चय करा. मी वासुदेव तत्वतः. आबा कीर्तन भागवत हे सगळे जे आहेत ना साधनं, या साध्या करताच आहेत. मी सच्चिदानंद स्वरूपे, मी न जन्मणार आहे, मी न मरणार आहे, मी आनंद स्वरूपे, असं माझं स्वरूपे, तो मी, बाकीचा मी नाही, हे कळण्याकरता कीर्तने का हसी मजा करण्याकरताय. काय करता. पण कळून कोणाला घ्यावं वाटतं मला. जे पापी लोक आहेत, चांडाळ लोक आहेत, त्यांना हे आवडत नाही. पापिया चांडाळा हरिकथा न आवडे. त्यांना पांचट कथा आवडत्यात, विषयी आवडे गाणे त्याला. जे भाग्यवान आहेत, भाग्यवंता छंद म्हणे, भाग्यवंत मनोतया शरण गेले. पण देवाचं सगुण स्वरूप, देवाचं निर्गुण स्वरूप, याचं चरित्र ज्यांना आवडतं आणि जे त्या स्वरूपाला प्राप्त झाले, खरे भाग्यवान ते आहेत. याला साध्य भाग्य म्हणायचं. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, याला भाग्य म्हणे. मापे नाम वैखरी, याचं नाव भाग्यवान आहे. आणि ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही, नामाशी विनमुख, तो नर पापिया. तो श्रीमंत असो का गरीब असो. किती पापी आहेत. अरे कीर्तनात विठ्ठल विठ्ठल मना वाटत नाही, मग हे घरी गेले म्हणते का. तुम्ही सांगा, पंक्तीला कधी असा अलाउन्स करावं लागतं का माईक मध्ये, हात मोकळे करा, आता पंगत बसली, तोंड फाका, असं म्हणावं लागतं का. नाही, मग वाढू देत नाहीत राव लोक. मग कीर्तनात काय गरज पडाव, टाळी वाजवा, भजन करा म्हणायची गरज पडाव का. अरे जसं ते जेवण आहे तसं हे देखील ब्रह्मरस करू भोजन पंगत संताचे संगती. म्हणून सगळेजण नामचिंतन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. बोला बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण. अरे हे सप्ताह जे असतात कळण्याकरता असतात. आपल्याला कळालं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे.
का नुसतं हास्य मजाक एवढाले खर्च करायचे, कशा करता करायचे? म्हणले आमच्या सप्ताह 1.5 कोटीचा. पण काय गाजर मिळालं तुम्हाला? 1.5 कोटी खर्चिले पण मिळालं काय रताळ्या हो? किती कोटी खर्चिले याला किंमत नाही. साधनाला किंमत साधनावर नसती, साधनाला किंमत ही साध्यावर असती. म्हणले डोंगर कोरला, म्हणले 100 JCB लावल्या आणि 12 महिने चालल्या, डोंगराचा भोगा केला आणि उंदीर काढला. म्हणले आमची तर असं धुपणच झालं सप्त्याचं. म्हणलं आता जाळच लागतो. 1 कोटी खर्च केला. अरे खर्च कोटी नाही 10 कोटी करा, पण मिळालं का हे पहा ना. कशा करता खर्च केला? तुम्हाला ज्ञान झालं का? मी कोण आहे कळालं का? अरे मी कोण आहे, मी कुठून आलो, माझा कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्त्य विचार सोय मी दृशा. विठला. आणि अशी तयारी होण्याकरता देवाचं नाव घ्या. पापी लोकाला देवाचं नाव येत नाही. मला नामाशी विन्मुख तो नर पाप, हे पाप्याची व्याख्या आहे. पापी कोण? ज्याला देव निळा म्हणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाम मोठे, नावडे देवाचे नाम मोठे, नावडे देवाचे नाम मोठे. निळा म्हणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाम मुखे. म्हणून नामाशी विन्मुख. मग नामाशी सन्मुख राहा. अरे इतकं नामावर प्रेम पाहिजे. राम कृष्ण म्हणलं की आपलं अंतकरण भरून आलं पाहिजे. वाद्य कोणतंच नाही, हे नाद ब्रह्म याच्यात ताकद आहे. पण राम कृष्ण म्हणणं आणि कंठ दाटून येणं. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय. म्हणले तुम्ही नाम घेता, पण कसं घ्या? वाचेशी सद्गद जपे आधी. विठला. नामाशी विन्मुख तो नर पापिया. पण महाराज म्हणतात भल्या माणसा, आम्ही सांगायलो पण तू ऐकत नाही. धनाची सत्तेची तारुण्याची तुझ्याकडे घमेंडे, पण ध्यानाधर उद्या ही घमेंड राहणार नाही. तुझं धन राहणार नाही, तुझं तारुण्य राहणार नाही, तुझी सत्ता राहणार नाही. आणि काळाची एवढी पडेल बा जेव्हा, काळ तुझ्यावर झडप घालील त्या टायमाला कोण कामा येत? सांगा. तुमच्या गावात बडे बडे लोक गेले का नाही? सांगा कामा कोण कोणा आले? कोण कोणाच्या कामा येत? अरे हरिवीण धावया नपवे कोण. आपला टाइम संपत आला. अरे गजेंद्रावर टाइम आला, कोण काम आलं गजेंद्राचं? गजेंद्र तो हत्ती सहस्र वरुषे, जळा माझी नकरे पिढीला, सुरुदी सांडिले कोणी नाही साई. भावकीनं सोड, गावातल्यानं सोड, सर्कलच्यानं सोड, तालुक्यानं सोड, जिल्ह्यानं तर आधीच सोडलं. आणि सगळ्यांनी सोडल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मी उन्हा तानाचं पळालो याच्यामुळं. मी गावात सप्ताह बसला, गावात कीर्तन होते, याच्यामुळं कीर्तन पाहिले नाही. आणि आज माझ्यावर टाइम आला, सगळे मला सोडून गेले, डोळे भरून आले. आणि करुणास्वरानं त्याने देवाचा हाक मारले. गजेंद्र तो हत्ती. अरे गजेंद्र म्हणजे भागवत म्हणजे नाटकं करण्याकरता सोंग करण्याकरता नसतं. सारा बाजार झाला महाराज. या भागवतानं प्रवचनं बंद केले. काय केले? सारा मचाळा बाया नाचायला माणसात, माणसं बायात. अरे मी एका भागवताचं मी चाललो होतो ते आणि त्यांचं भागवत चालू होतो. ते भागवतकार गाणं म्हणतो, बाईचं लगीन ते काय शिवाचं लगीन ठरलं या आणि सुपारी फुटली या. नाही का बुटाने आणायच्या लगी. काय पागल लोक झाले महाराज. आणि आपण खरं बोलला लोक मध्ये हे त्या विचार जळते, आमच्या का बांधाला बांधे काय. अरे
अरे नाच कीर्तनात नाचणं सात्विकतेचं असावं. बायानं बायाचं भजन करावं, पुरुषानं बायानं या देहात परमार्थ करायचं नाही. मग म्हशीच्या देहात करायचं का? पण मर्यादा आहे. कथा काळीची मर्यादा. विठ्ठल आता मी बोलायला म्हणजे मी का महात्मा नाही, मी मूर्खच आहे. पण आपला मूर्खपणा गेला पाहिजे म्हणून कीर्तन करा, देवाचं नामस्मरण करा. अरे गजेंद्राला कोण कामाला? महाराज म्हणता आमची बायको आहे, आमचं पोरेत. अरे पुत्र बंधू कांता संपत्तीची, हरिवीण कोणी नाही सोडविता. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. सोयरेत हे सोडविना राजा देशीचा चौधरी. म्हणून महाराज म्हणता हरिवीण धावया. अरे हरी वाचून तू आज हरीचं नाव घेत नाहीस, पण तुझ्यावर टाईम आल्यावर हरीशिवाय कोणी नाही. आज तुम्ही देवाचं नाव घेत नाही, पण टाईम आल्यावर देवाशिवाय कोण आहे आपल्याला? अरे आपण आईच्या पोटात वाढायला लागलो तर आपल्या अन्नाची तयारी आपल्या आधी केली. बाळा दुधा कोण करी ते वाढवी श्रीपती. कोण दोन्ही दोन्ही वाढिले? कोण वाढे दोन? अरे हा हा दोन्ही वाढे. आई इकडं याचं वाढायला लागलं पोटात, आणि तिकडं आईच्या असताना दूध वाढविणं. दोन्ही वाढवी श्रीपती सभेत. नाही तर यालाच वाढीला असतं आणि तिकडं दूध नसतं वाढलं तर मग विठ्ठल विठ्ठल हे म्हणला आमच्या आईनं अन्न खाल्लं म्हणून दूध तयार झालं. पहा शिकलेला हो. आता माझ्याकडे उत्तर आहे पण इथं सांगायसारखे नाही मला. मी त्याला म्हणलं तो हा बाप बी अन्नच खातो ना. काय लोक बोलत काय मिळे का त्याचा? अरे सगळं देव चालू तुम्हाला. वृक्षाचे पान म्हणून त्याचं भजन करा. कोणाचं? देवाचं भजन करा. आमचं भजन करून काय होणार आहे? आम्ही पामर माणसं आहेत. मूर्खाची स्तुती करून का? देवाची स्तुती करा. निंदा करायची देवाची करा, स्तुती करायची देवाची करा. पापी लोक हे करत नाही. नामाशी बिनमुख तो नर पापिया, हरिवीन धावया न पवे कोणी. अरे नामाची काय ताकद आहे असं मी सांगत नाही. वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये त्याचं चिंतन केलं, अभंगामध्ये पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध
प्रसिद्ध बोललेले वाल्मिक सगळ्यात प्रसिद्ध रामायण ग्रंथ आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पोषा महापातक नाशनम. रामायण ग्रंथ म्हणजे सोंग करण्याकरता नाही महाराज. रामायण अध्यात्म रामायण आहे, चिंतन आहे. तुम्ही रामायण पहा. आता लोक सांगत नाहीत रामायणात देवाचे दरवाजे सांगितलेत. कशाचे? देवाचे. देवाची द्वारी. मग देवाला द्वार असतं का? का देवळाला द्वार असतं? होय भाऊ की देवाला द्वार असतं का देवळाला असतं? आणि ज्ञानोबरा देवाच्या द्वारी म्हणले. ज्ञानोबरा का येडे होते का? मग देवाचं द्वार आहे. प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे द्वार ते साधन. नित्यानित्य विवरण तेचे, चौथा दारवंठा मनन, पाचवा ते निध्यास जाण, सहावा ते वैराग्य पूर्ण, सातवा जाण साक्षात्कार. हे रामायणातल्या ओव्या आहेत. पण कोण सांगतो महाराज? इकडं का पाहन ते रामाचं लग्न लागलं, आहे राणा कोरड्या आणा रटी द्यायच्या लागी माणसं झाली महाराज. सगळे पिसन हेच गोळा करून चालली. जगे शिवता तिकडं किती अवघड आहे महाराज. हवा करू नका असं मला म्हणायचं नाही. कळून घ्या, कळण्याकरता करा, नुसतं लोकाला दाखवे नाही. आता मी कीर्तन करायलो, मला काहीच कळना, मग करण्यात काय अर्थ आहे? का गया तर का नाही क्याला? अरे पुराण प्रसिद्ध आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही. ऐसा हा निवाडा झाला से पुराणे, नव्हे माझी वाणी पदरीची. आम्ही पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने. आमच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर पहावे पुराणी विचारुनी. पुराण प्रसिद्ध कथा आहे. काय कथा आहे? वाट पाडा कोळीको, नामस्मरे वाल्मिको. तुम्हाला सगळ्याला माहित आहे वाल्या कोळी. अरे किती पाप केलं, तेवढं पाप आपलं आहे का? अरे तुझं पापाची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. एवढा वाल्या कोळी. पण महाराज नाम चिंतन केलं नारदाच्या सांगण्याहून, तो कोळी याची कीर्ती वाढली. केले रामायण रामाधी, आणि बोलिला वाल्मिक तैसेच करीन, वरतून दावीन नामा. रामाला वाल्मिक ऋषीच्या पुढं जाता आलं नाही महाराज. जुने कीर्तनकार सांगायचे, आपले साहेबराव महाराज सांगायचे. कोणते? कोठाळकर. ते सांगायचे, ते म्हणायचे एकदा इंद्रजित मारला. काय मारला? बळच मारला. इंद्रजित होता मारा. तो लाता बुक्या मारून मारला. त्याचं मुंडकं वानरानं तोडलं. आणि वानर ते फुटबॉल म्हणून खेळायला नेलं. कोणाचं मुंडकं? इंद्रजिताचं. मग इंद्रजिताच्या बायकोचं नाव काय? सुलोचना. ती कोणाची पोरगी? शेषाची, म्हणजे लक्ष्मणाची. कोणाची? लक्ष्मण कोणाचा अवतार? पहा राजकारण कसं असते. मग इंद्रजित सुलोचना लक्ष्मणाची पोरगी, आणि ती कोणाला दिली? इंद्रजिताला. म्हणजे रावण कोण झाला यायचा? इवाई. पहा ना तर कसं आहे. आणि झपका झपकी जावायच मारला. येणे कोण मारला? इंद्रजित मारला का नाही? ती सुलोचना आली महाराज आणि मोठ्यानं आळडली, मालक माझा बाप असताना तुमच्यावर हे टाईम आलाच नसता. ते धड म्हणलं, बाई काय येडी हळदी तू, महादेव काटा काढा तर तू ह्याच बापानं काढा. मी का दुसऱ्याच्या बापाला मरत होतो का काय? तसं म्हणल्यानंतर ती लक्ष्मणाकडे गेली. बाबा तुम्ही काल मारामारीत लेकीचं कुखू पुसलं. लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी आलं. प्रभू रामचंद्राकडे गेले. प्रभू काल आपण झपका झपकी जावायच मारला ना. प्रभू रामचंद्राच्या नातं ध्यानात आलं. म्हणले लक्ष्मणा तू माझ्याकरता पोटाचा पापड केला, उपवास केला, आणि तुझ्या मुलीला मी विधवा करीन का? अरे अमृत पाजून जिता करू. काय काय म्हणले प्रभू रामचंद्र? अमृत पाजून. त्या वानराला ते मुंडकं द्या म्हणले सुलोचनाकडं. तो आमचा जावाई निघाला. वानर तो घाबरली. ते म्हणले काल तर आपण त्याच्या डोळ्या देखतला, आता आणले त्याला, आणि आज यायचा जावाई निघायला तो
तो अमृत पाजून जिता केला आपल्याला हाणतो काय कोणाला ठाव बुवा, घाबरले वाढणार. पण त्याच्यात बुद्धिमान कोण होतं? हनुमान. बुद्धिमताम सगळे हनुमंतरायाकडे गेले. ए हनुमंता, तिकडं आग लागली आणि इकडं काय आग लागली म्हणल्यावर हनुमंताला वाटलं रावणाचंच कोणी आलं का नाही. जेच उडी मारली 2-4 झाडं सगळं उपटिले. हाणतोच म्हणले कोण आलं सांगा म्हणले. ते म्हणले अरे झाडं खाली ठुई. ते म्हणले मग माझं भजन काऊन बंद केलं तुम्ही? कोणी आलं नाही ना. ते म्हणले अरे झाडं खाली ठुई, आग लागली. मग कोणती आग लागली? ते म्हणले इंद्रजित मारला नाही का? ते हनुमंतराव म्हणले बळच मारला बाबा काल. अरे त्यो आज अमृत पाजून जिता करायचा आहे. हनुमंतरायांनी मागचा पुढचा विचार करा का नाही. ते म्हणले कोणता शहाणा म्हणतो रे त्यो? कोण म्हणत? बाकीचे म्हणले इकडं गायरानात काय का पाहन तू, बैठकीत चल ना तू. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. हनुमंतराय बैठकीत आले, हात जोडे, प्रभू काय आज्ञे? अरे हनुमंता काल इंद्रजित मारला नाही का? तो आपला जावाई निघाला, मग तो अमृत पासून जिता करायचा. हनुमंतराय म्हणले प्रभू इंद्रजित तुमचा जावाई, रावण तुमचा इवाई, आणि तुमची बायको कोणी हाप केली? आमच्या वाढण्यारात पण असा मचळा नाही बाबा. उडी मारली, वाल्मिकाच्या आश्रमात गेले, रामायणाचं पान आणलं आणि प्रभू रामचंद्रा पुढे ठेवलं. करायचा इंद्रजी जिवंत नाही करता आला. वरतून दावीन बोलिला वाल्मिक. आणि एवढी वाल्मिकात तयारी कशामुळे आली? फक्त नामामुळे. मारा मारा म्हणता म्हणता रामा रामा झालं. वाल्मिक पवित्र झाला. नारदानं बोध केला. बोलिला वाल्मिक तैसे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक, किंवा रामायणामध्ये नामानं तिन्ही लोकांचा उद्धार झाला असं चिंतन आहे. नामे तरला नाही कोणी, ऐसा द्यावा निवडून. म्हणले काय ताकद आहे नामाची? अभंगाचा शेवट सांगतात. देवा मने नाम जपा हरिचे. नाना देवा मने नाम जपारने. नाना देवा मने नाम जपारने. परंपरा म्हणून सगळेजण ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला तुम्ही तीर्थयात्रा करा, नामचिंतन करा, वारी करा, देवाचं नामस्मरण करा. तीर्थयात्रा करीत असताना उचापात्या करीत करू नका. गात जागा काय गात जा. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत गा. आणि असं जो देवाचं नाव घेत तीर्थयात्रा करेल, नामचिंतन करीत राहील. महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. जपा, ज म्हणजे जन्मातून तारणारा आणि प म्हणजे पापातून मुक्त करणारा, याचं नाव जप आहे. उगो लोकाला दाखविणं याचं नाव, उगा हातातच माळा घालतो नाटकच करतो असं सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. तुम्ही नाम
हरीचं नाम जपा. अरे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण. अरे साधू संताला देव सापडला, त्यांनी साधन केलं, सापडला हरी तयाला साधनी. आणि मग एका जनार्दनी हरी बोला किंवा तेची झाले विठ्ठला विठ्ठला विठाला. तुम्ही ते हरीचं नाम घ्या. आणि जर तुम्ही काय परंपरा त्याचे कुळ शुद्ध, जो देवाचं नाम घेईल तो का म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबा. आणि एखादा नालायक मुलगा जन्माला तो कुळा लाविला विटाळ, उपजला काळ कुळा लाविल. आणि एखादा असा महात्मा जन्माला येतो, परंपरा त्याचे कुळ पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. हरिदास कोणाला म्हणायचं? हेच ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. इतकी नामाची ताकद आहे म्हणून म्हणता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखानं अजून बी तुम्ही, अरे 1 तासात खटवांग राजाचं काम झालं, 7 दिवसात परीक्षितीचं काम झालं, अजून बी तुम्ही देवाचं भजन करा, तुमचंही काम होईल. विठो तुमच्या करा. शेवट ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. यात जे बरोबर आहे गुरुवर यांचं आहे, चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोष आहे. झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबारा तुकोबरा चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ अंगदराव आनंदराव सखारामजी नागरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सरस्वतीबाई आनंदराव नागरे यांनी चारोधाम यात्रा केली, तीर्थयात्रा केली. त्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव राजेभाऊ आनंदराव नागरे आणि संजू आनंदराव नागरे मुलांना आई वडिलांच्या उपकाराची जाणीवे. आपल्या आईवडिलांना आपल्याकरता किती कष्ट केले, आता आपले दिवस आले, चांगले दिवस आले, तर आईवडिलांच्या निमित्तानं त्यांनी चारिधाम यात्रा केली, त्या निमित्तानं अन्नदान नामस्मरण व्हावं. आमचे हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज यांनी फोन केला आणि त्याच्यामुळं हा सेवेचा योग आला. झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ. सगळेजण एकदा प्रेमानं भजन करू. तुकाराम 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 तुकाराम